अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला मिळते। पाणीच कमी पडू लागलंय, त्यामुळे फळबागा जगवणं आता शेतकऱ्यांना अत्यंत कठीण बनलंय। नगर तालुक्यातील बाळासाहेब गुंजाळ हे युवा शेतकरी आहेत। गुंजाळ यांनी 20 एकर क्षेत्रामध्ये संत्रा, डाळिंब, पेरू ही पिकं घेतली। मात्र मे महिन्याच्या अखेरीस दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। विहीर, तलाव कोरडे पडलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः पाणी विकत घेऊन या फळबागा जगवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर फळबागा वाचवण्यासोबतच उत्पन्नामध्ये घट होणं हे सुद्धा एक प्रमुख आव्हान असेल। अहमदनगर जिल्ह्यामध्ये फळपिकांपैकी प्रमुख क्षेत्र हे डाळिंब पिकाखाली आहे। ह्या सगळ्या सध्याच्या जे काही टंचाई सदृश परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांच्या समोर फळबागा कशा जगवावा हा प्रश्न आहे। राज्यामध्ये दुष्काळाची दाहकता वाढताना दिसून येत आहे। एका आठवड्याला साधारणतः आम्हाला 50 ते 60 टँकर विकत घ्यावे लागतात आणि त्यासाठी जवळजवळ आम्हाला 70 ते 80 हजारांचा खर्च यामध्ये येत असतो। म्हणून काहीतरी उपाययोजना दुष्काळासाठी झाल्या पाहिजे आणि त्याचा कमीत कमी शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।